हॅलो ऑल, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल MPSC डिझायर. मित्रांनो बघा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की सर म्हणजे आपण PYQ अनालिसिस कसं करायचं. तर बघा मी तुम्हाला आज म्हणजे एक किंवा दोन क्वेश्चन म्हणजे PYQ अनालिसिस कसे करायचे ते करून दाखवणार आहेत. तर बघा मित्रांनो, हिस्ट्रीचा जनरल मी घेतला आहे. तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला एक क्वेश्चन आला होता, सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं खालीलपैकी कोणी म्हटले होते. तर याचं जनरली कॅन्सरमध्ये कोणत्या पण बुकमध्ये आपल्याला भेटून जाईल की राजाराम मोहन राय याचा आन्सर होता. तर बघा हे झालंय. मग राजाराम मोहन राय यांच्याबद्दल आपण जर विचार करायचा म्हटला तर आत्मीय सभा याची स्थापना त्यांनी केव्हा केली होती, त्याच्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा केली होती, त्यानंतर त्याचं मुखपत्र काय होतं, मग अजून त्याचे सदस्य वगैरे कोण होते, हे डीप अनालिसिस आपण करून घ्यायचं. त्याच्यानंतर लॉर्ड बेंटिंग जर आपण बघितलं तर लॉर्ड बेंटिंगचा म्हणजे कार्यकाल काय होता, त्याच्या कार्यकालामध्ये कोणते कोणते कायदे पास झाले, त्यांनी कशा प्रकारे म्हणजे कार्य केलं. त्यानंतर बघा त्यांनी सतीप्रथेचा कायदा लॉर्ड बेंटिंग यांनी पास केला होता. तर त्यामध्ये बघा त्यांना या म्हणजे कोणी कोणी सपोर्ट केला होता की मुंबईमधून म्हणजे आपले जगन्नाथ शंकर शेठ होते, मद्रासमधून अय्यरमधून होते, त्यानंतर बंगालमधून राजाराम मोहन राय होते. जो कायदा पास झाला होता त्या कायद्यावर म्हणजे या तिघी जणांनी सह्या केल्या होत्या. तर बघा हे दोन ऑप्शन आपले झाले. त्यानंतर महात्मा फुलेंबद्दल आपण जर विचार करायचा तर म्हणजे यांचं कार्य तर अनंत आहे. म्हणजे आपण जितकं यांचं रीड करू तेवढं म्हणजे कमी पडल्यासारखं आपल्याला वाटतं. महात्मा फुलेंबद्दल म्हणजे तुम्हाला एक जनरलिस्ट सांगतो की म्हणजे जो क्वेश्चन अँगलने आलाय तर त्यामध्ये महात्मा फुले यांनी म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्याचं मुखपत्र काय होतं, स्थापना कधी झाली, सदस्य कोण कोण होते, मध्ये नंतर त्यांचे कार्य म्हणजे यांनी बरेचसे म्हणजे आपलं शेतकऱ्यांबद्दल पण त्यांचे कार्य महत्वाचे होते. त्यांच्या मुलींची शाळा शिक्षण म्हणजे शिक्षणाबद्दल पण यांचं प्रमुख कार्य होते. त्यानंतर उटचा खलितानी म्हणजे साक्ष दिली होती त्यांनी. म्हणजे 1882 साली एक आयोगाला शिक्षणविषयक आयोग आला होता, त्या आयोगाबद्दल यांनी साक्ष दिली होती. आणि ईश्वरचंद विद्यासागर जर आपण बघितलं तर म्हणजे यांनी जर असं विधान आलंय ना की साक्षाच्या संमतीने केलेला खून म्हणजे कोणी केला, तर यांच्याबद्दल म्हणजे धर्मग्रंथांच्या आधारे यांनी म्हणजे पुरावे दिले होते सतीप्रथेबद्दल. आणि म्हणजे दयानंद सरस्वती यांनी वेदांच्या आधारे त्याचं म्हणजे हे केलं होतं, पुरावे दिले होते सतीप्रथेबद्दल. तर बघा असं आपण एक अनालिसिस करू शकतो. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही अजून काय करू शकता की म्हणजे जर स्वतःचं म्हणजे तुम्हाला सेल्फ अनालिसिस करायचं असेल ना तर म्हणजे एक पेज घ्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे थीम लिहायची, म्हणजे राजाराम मोहन राय शाळा म्हणजे विधान लिहून घ्यायचं शास्त्राच्या संमतीने केलेला खून. आणि मग एक डीप अनालिसिस म्हणजे एक वरवर करून घ्यायचं PYQ बघून की कोणते कोणते क्वेश्चन असे रिपीट होऊ शकता, त्या हिशोबाने अनालिसिस करायचं. तर खालचा क्वेश्चन पण आपण बघितला ना म्हणजे तर तसाच आहे. मी आय थिंक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत एक्सप्लेनेशन करून शेअर करेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कसं वाटलं आणि जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मला कमेंट करा की अजून म्हणजे याच्यावर व्हिडिओ बनवायचे की नाही. सो थँक्यू.